गेल्या काही वर्षांपासून आपल्या नात्यांमध्ये बहुतेक घरांमध्ये कोणी ना कोणीतरी परदेशी असतंच. मग आपलंही परदेशी जाणं होतं. तर तिकडची एक जी पद्धत असते की चिप्स म्हणजे वेफर्स किंवा भाज्यांचे अशा लांबट काड्यांसारखं व्हेजिटेबल स्टिक्स म्हणतो आपण त्याला किंवा कुठल्याही स्टिक्स त्याच्याबरोबर एक प्रकारचं डीप खायला देतात. तर त्याच प्रकारचं पण दह्याचं मी आज तुम्हाला दाखवणार आहे. मी ह्याला दह्याची चटणीच म्हणते कारण ती चटणीच आहे एक प्रकारे कुठल्याही ह्याला आपण लावून खातो म्हणजे. तर चला आपण तो व्हिडिओ बघूया. यासाठी मी 2 कप दही टांगून ठेवलं होतं की ज्याचं साधारणपणे 1 कप टांगलेलं दही म्हणजे चक्क्याकरता आपण करतो चक्का म्हणतो ते तयार झालेलं आहे. असं हे 1 कप दही मी बाऊलमध्ये घेते आता. हा चक्का थोडा सैल करून घ्यायचा आहे फेटून असा. ते झाल्यानंतर त्याच्यात 2 मोठे चमचे ताजा संत्र्याचा रस घालायचा आहे, 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे आणि 1 चमचा टोमॅटो केचप घालायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीशी चवीला साखर हे घालून परत ते मिश्रण चांगलं मिक्स करायचं आहे. एकजीव होईल इतपत ते आपल्याला ढवळत राहायचं आहे. सगळ्यात शेवटी लिंबाची साल अशी किसून वरच्यावर किसून त्याचा पांढरा भाग येऊ नाही द्यायचा, ती पण घालायची आहे. त्याने एक वेगळाच आंबटपणा त्याला येईल. तर ती घालून झाल्यानंतर मिक्स करायचं आहे की हे आपलं दह्याची जी चटणी किंवा दह्याचं डीप तयार झालं आहे. पण अजून थोडी त्याची चव वाढवण्याकरता बाऊलमध्ये काढणार आहे मी आधी. त्याप्रमाणे हे बाऊलमध्ये काढून घेते. ते चांगला चमच्याने असं वर गोल असं करून घेते आणि मग त्याच्यानंतर वरतून चिली फ्लेक्स घालणार आहे. अशी आपली दह्याची चटणी किंवा दह्याचं डीप तयार झालेलं आहे. हे तुम्ही बटाटा वेफर्स किंवा स्टिक्स, आपण हल्ली स्टिक्स खूप आणतो, त्या स्टिक्सबरोबर पण खाऊ शकता. तुम्ही हे नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला किंवा माझ्या इंग्लिश चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि त्याचप्रमाणे तुमचे विचार जे असतील ते खाली कमेंट बॉक्समध्ये मांडा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.